मायाजाल या सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गोल्डी साहेबांच्या चित्रपटांबद्दल मी ही सिरीज बनवत आहे, काही त्याचे एपिसोड आणि तिसरी मंजिलचे आतापर्यंत मी तुम्हाला कशी निर्मिती झाली ते त्याबद्दल सांगितलं आणि त्याच तिसरी मंजिलचा हा आजचा शेवटचा भाग आहे. जसं मी मागच्या एपिसोड मध्ये सांगितलं शेवटी की गोल्डी साहेबांना जेव्हा त्यांनी तिसरी मंजिल साईन केला होता त्यावेळेला त्यांना सायनिंग अमाऊंट म्हणून नासिर हुसेन यांनी 5,000 रुपये दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की मुंबई टेरिटरीज मधले जे 20% जे असेल ते तुला कायम मिळत राहतील. हा चित्रपट जेव्हा जेव्हा मॅटिनीला लागेल काही तेव्हा तुला त्याचे पैसे 20% मिळत जातील म्हणून. आणि गोल्डी साहेबांनी पण हो म्हटलं होतं आणि नासिर साहेबांवर विश्वास ठेवला होता त्यांच्या बोलण्यावरती की हा यांनी जसं मला सांगितले तसंच हा मला देईल म्हणून. त्याच्यानंतर चित्रपट सक्सेस झाला, सगळं झालं आणि एक दिवशी ताहिर हुसेन जे आमिर खानचे वडील आणि नासिर हुसेन यांचे भाऊ ते गोल्डी साहेबांकडे आले एका सकाळी आणि सांगितलं की मुझे भाई ने भेजा है आणि भाईने मला सांगितले की जे करारपत्र आहे तर त्याच्यावरती तू गोल्डीची सही घेऊन ये म्हणून. तर त्यांनी बॅगेतनं करारपत्र काढलं, ॲग्रीमेंट आणि गोल्डी साहेबांच्या हातात दिलं. तर त्याच्यामध्ये जे क्लॉजेस होते त्याच्यामध्ये जो पैशांचा क्लॉज होता त्याच्यामध्ये असं होतं की मुंबई टेरिटरीजचे 20% गोल्डीला देण्यात येतील अप टू 50,000. तर म्हणजे 50,000 पर्यंत जो काही धंदा होईल मॅटिनी मध्ये किंवा कधी चित्रपट लागला तिसरी मंजिलचा तर तोपर्यंत गोल्डी साहेबांना ते पैसे मिळणार म्हणजे टिल 50,000 असं त्याचं ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. तर गोल्डी साहेब ताहिर हुसेनला म्हणाले की असं काही नाहीये, मला माझं जे नासिरशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की कायम तुला 20% मिळतील आणि आता याच्यामध्ये क्लॉज आहे की टिल 50,000 म्हणून. तर ते हे मला अमान्य आहे. तर म्हणे नाही बघा मला काही माहिती नाही की तुमचं काय बोलणं झालं होतं, मात्र मला जसं ॲग्रीमेंट नासिर भाईनी करायला सांगितलं त्याप्रमाणे मी हे ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि मी ते घेऊन आलेलो आहे, तर तुम्ही सही करा. गोल्डी साहेबांच्या सगळा प्रकार लक्षात आला की नासिरना आपल्याला पैसे द्यायचे नाहीये आणि म्हणून असं आहे की आता चित्रपट सक्सेस झालेला आहे, त्यांना जे काय फायदा व्हायचा होता चित्रपटापासून तो मिळालेला आहे. तर त्याच्यामुळे मग मी काही क्लॉज लिहिला तरी गोल्डी साईन करेल आणि पैसे घेईल, कारण तुला फक्त 5,000 रुपये आपण दिलेले आहेत म्हणून. मात्र गोल्डी साहेब ना अत्यंत स्वाभिमानी होते आणि खुद्दार जसं म्हणतात ना तसे असल्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मला जर का नासिरनी असं तुला सांगितलं असेल तर हरकत नाही, तर मला ना हे तू काय जे पैसे नासिरनी लिहिलेले आहेत टिल 50,000 तर तेवढे सुद्धा मला नको. आणि असं म्हणत गोल्डी साहेबांनी ते संपूर्ण ॲग्रीमेंट जो होते ते ताहिर हुसेन यांच्या समोरच फाडून टाकले आणि ते सांगितले की नासिरला सांग की मला नाही पैसे दिलेस तरी हरकत नाही म्हणून. आणि बघा तिसरी म्हणजे जो आज सुद्धा कधीही सॅटेलाइट मध्ये सुद्धा तो रेव्हेन्यू मिळवून देतो, युट्यूबला सुद्धा रेव्हेन्यू मिळवून देतो, त्या चित्रपटासाठी फक्त 5,000 रुपये गोल्डी साहेबांना मिळाले. हा त्यांच्यावरती एक अन्याय झाला असंच म्हणायला पाहिजे. तिसरी मंजिलची आणखी मी तुम्हाला गोष्ट सांगते की या चित्रपटामुळे संकलक म्हणून एडिटर म्हणून गोल्डी साहेबांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं. त्या काळचे एक नामी एडिटर आहेत तर ते होते, त्यांनी हा चित्रपट ते संकलित करणार होते म्हणजे नासिर हुसेन यांनी त्यांना नमूद केलं होतं. मात्र जेव्हा चित्रपटाचं जसं मी सांगितलं की गोल्डी साहेब वन टेक घेत आणि त्याच्यामध्ये शॉर्ट डिव्हिजन त्यांची असे आणि तेव्हा जे गोल्डी साहेबांची स्क्रिप्ट लिहायचीच पद्धत अशी होती ना की त्याच्यामध्ये संकलनाचं सुद्धा सगळ्या गोष्टी लिहिल्या जायच्या की इथे कट केला जाईल, हा शॉर्ट असा आहे, हा क्लोजअप आहे, हा मिड शॉट आहे, हा लॉंग शॉट आहे, इथे शॉर्ट डिव्हिजन अशी आहे की इतक्या बारकाईने ते सगळ्या गोष्टी लिहायचे. त्याच्यामुळे जेव्हा पहिल्या दिवशी ते त्या एडिटर बरोबर बसले म्हणजे ते एडिटर मशीनचे ते बसले होते आणि पाठी गोल्डी साहेब बसले होते, तर त्यांनी जेव्हा त्या फ्रेम बघितल्या एका सीनची त्याच्यामध्ये शॉर्ट डिव्हिजन गोल्डी साहेबांनी तो शॉर्ट घेतला होता शॉर्ट डिव्हिजन करून आणि त्यांनी अशा पद्धतीने ते कापण्याचं, कारण तेव्हा कातर घेऊन खरोखरच म्हणजे असं म्हणतात ना की चित्रपटावरती कात्री चालवली, तो त्याच्यासाठीच हा
म्हटलं जातं, पण त्यावेळेला खरोखरच कातर वापरली जायची. आता सगळं गोष्टी कॉम्प्युटर आणि या म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामध्ये होतात, एडिटिंग आणि या गोष्टी. परंतु तेव्हा कातर घेऊन ते सगळं कट करावं लागायचं, मग ती फिल्म जॉईन करायची 2 सीनची किंवा काही. तर असं सगळं व्हायचं. तर त्यांनी ते जेव्हा कातर घेऊन ती फिल्म कापायला सुरुवात त्यांनी म्हणजे ते करणार, तेच गोल्डी साहेबांनी त्यांनी सांगितलं की अहो थांबा, हा शॉट ना इथे तुम्ही कट नाही करायचे, हा पुढे जाऊन इथे तुम्हाला कातर चालवावी लागेल. तर त्यांना थोडासा राग आला की अरे हा कांचा मुलगा आहे आणि हा मला शिकवतो की इथे नाही कातर लावा, तिकडे कातर लावा म्हणून. म्हणून त्यांनी सांगितलं की नाही नाही नाही, इथे मी करतोय ना ते बरोबर आहे. तो गोल्डी साहेब म्हणाले मला माफ करा, परंतु तुम्ही जे आता करताय ना ते तिथे नाही. मला माहितीये की मी कसा शॉट घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही या पुढच्या बाजूला तो कट करा म्हणून. आणि तर त्याचा त्या एडिटरने इतका राग आला, तर ते एकदम उभे राहिले आणि म्हणाले मग तूच घे ना कातर, हात त्यांच्या हातामध्ये दिली गोल्डी साहेबांच्या, आणि म्हणाले तूच कातर घे आणि तूच तुझं कात्री लाव ना, तुझ्या कुठे कट करायचंय आणि काय एडिट करायचे ते. आणि ते पाठीमागे जाऊन उभे राहिले, म्हणजे गोल्डी साहेब जिथे बसले होते त्यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. तर गोल्डी साहेबांनी अत्यंत नम्रपणे त्यांना सांगितलं की बघा मला ना तुमचा अपमान करायचा नाहीये, किंवा मी असं काही आड्य मी तुम्हाला सांगत नाहीये की तुम्ही चुकीचं करतायत किंवा काही. परंतु मी जेव्हा शॉट घेतलेला आहे, मी जेव्हा स्क्रिप्ट लिहिलेला आहे, तेव्हा मला माहिती की कुठे एडिट झाला पाहिजे शॉट हा, किंवा कसा झाला पाहिजे. आणि ते चुकीचं होतंय म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी काही तुमचा अपमान करत नाहीये. मात्र त्यांना असं झालं होतं की हा मुलगा आहे, हा माझा अपमान करतोय, हा कोण मला सांगणार की इथे नाही करायचं, इथे या, इथे शॉट करा तुम्ही कट वगैरे. ते काहीच बोलले ना. तर गोल्डी साहेबांनी त्यांना विचारलं की तुम्ही खरंच संकलन म्हणून आता काम करणार नाहीये? तर म्हणे नाही, तुला जे काही करायचंय ना ते तू स्वतः कर. आणि असं करून ते निघून गेले. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी नासिर हुसेनना सांगितलं की मला या मुलाबरोबर काम करायचं नाहीये. आणि अशा पद्धतीने जे गोल्डी साहेबांच्या बायोडेटामध्ये कथा लेखक, पटकथा लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि संकलक, हे जे संकलक ही जी पदवी त्यांना म्हणजे डिग्री त्यांना मिळाली ना, ती ही तिसरी मंजिल पासून मिळाली. आणि ते खऱ्या अर्थाने संकलक म्हणून त्यांना प्रत्येक चित्रपटाचं म्हणजे संकलन ते करू लागले. तर अशा पद्धतीने झालं. ही सगळी तिसरी मंजिलची कथा मी आपल्याला सांगितली. अच्छा, पुढच्या वेळेला मी गोल्डी साहेबांचा आणखीन एक चित्रपट घेऊन आपल्या समोर सादर होणार आहे. तेव्हा बघत राहा मायाजाल. माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला खूप चांगली आणि ऑथेंटिक माहिती या चॅनलवर मिळत राहील. धन्यवाद.